अगोदरच बोल, अगोदर बांधून घेतलं मग बरं असते. अगोदर बांधून घेतलं मग बरं असते. कशा कशात नंतर झालं चालेल सांगतो. नाही तर मग काल्याच्या दिवशी तारंब नको. ऐका, सद्गुरू तारतात, कोणाला तारलं एक उदाहरण तुमच्या समोर सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. अनेक सद्गुरूंची भक्ती करणारे या संप्रदायामध्ये साधू होऊन गेले आणि त्याने निष्कामतेने सद्गुरूंचे निष्ठावानाने भजन केलं आणि सद्गुरूंनी त्यांना तारलं. असे कोणकोणते सद्गुरू आहेत आणि असे कोणकोणते भक्त आहेत की त्यांना तारलं? तर एक भक्त आहेत, दोघं भक्त आहेत, ते श्री क्षेत्र काशी या ठिकाणी राहत होते. काय त्यांचं नाव? वडिलांचं नाव कबीर आणि मुलाचं नाव कमाल. पिता पुत्र राहत होते. काय करायचे? पवित्र तुळशीची माळ गळ्यात, पांडुरंगाची अखंड वारी आणि विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या चरणी भाव सद्गुरूच्या रूपानं. एक दिवस काय झालं, त्यांची साधना पाहून साक्षात विश्वमाऊली ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव, परिसा भागवत, आरणभिटीचे सावता महाराज, तेरडुकीचे गोरोबा काका, परळी वैद्यनाथ, जगन्मित्र नागा, सगळे साधू संत मांदी आई कबीराच्या घरी आले. तव एक कोणी अवसरे मिळवणी संत मांदे बरे, तीर्थवाशी सत्वरी घरी आले कबीरांच्या घरी आले. आणि मग कबीरांनी काय केलं? घाले संतासी आसने, बसायला टाकलं, पाणी दिलं कमाल आणि कबीरांनी. दिल्यानंतर कबीरजी विचारतात, बरं आहे ना तब्येत पाणी? कारण जे लोक चालून येतात, तीर्थयात्रा करून येतात, त्यांना एकच प्रश्न विचारायचा, भागले ती देवा माझा नमस्कार घ्यावा. तुम्ही भागले आला, दमून आला, आता माझा नमस्कार घ्यावा. पण लोक पंढरपूरवरून आलेले वार करायला विचारित नाही तब्येत पाणी कशी आहे. मग येताना बिस्किट पुढे किती आणले. लोक अरे विचार तब्येत पाणी कस काय. एखादा तर त्या परतीच्या वारीला विना फुटला त्या सासवडच्या गाठात, तर त्याने त्या विण्याच्या त्या पोकळीत नाही का त्यात सफरचंद भरून आणले होते. ऐका, लोकाला गोळा करायचा लय नाद लागला. मी तुम्हाला सांगत होतो. ऐका, विचारलं बरं आहे ना तब्येत? माऊली म्हणले हो. कुठून आले? म्हणले दक्षिणेतून आलो. आता कुठे जायचंय? आता उत्तरेत जायचंय. मग आता तुम्ही काय करा, दमून आले, आता अन्नप्रसाद तयार होईपर्यंत तुम्ही गंगेवरती स्नान करून या. पण तुम्हाला जेवायला काय आवडतं? जो मनुष्य जेवायला आला ना त्याला विचारायचं तुम्हाला काय आवडतं. आपल्या मनाचं करीत नाही जावं माणसाने. तुम्हाला काय आवडतं? नाही तर आपण करतो मिरची ठेचार, त्याला काय आवडतं इचरीत जा. मग माऊली ज्ञानोबारांना विचारतात कबीरजी काय आवडतं? तर माऊली म्हणतात, माझी नजर मिष्टान्नावरी, मला गोड खावडते. पण काय? पूर्ण गर्भा करून घालावे त्वरित. पूर्ण गर्भ ज्याचा भरलाय तो पदार्थ घाला. कोणचा पदार्थ? तुम्ही स्वयंपाक करीता का काय? अरे काय मी यांच्याकडे बघतो तरी तुम्ही सांगा, लय अवघड आहे. आता मला वाटलं भांडीच घाशी देत, पण स्वयंपाक बी करावा लागतो. ऐका पुरणपोळी. मग पूर्ण गर्भा करून घालावे त्वरित. माऊली तुम्ही या आता स्नान करून. स्नानाला गेले मग इकडे पत्नीला, कबीरच्या पत्नी कबीरजी सांगतात, अगं ऐक, काय माऊली ज्ञानोबा आलेत स्वयंपाक कर. मग महाराज तिने पहिला डबा उघडून पाहिला. डबा कशाचा हो? हरभऱ्याच्या डाळीचा शिजाय घालायला लागते ना हरभऱ्याची डाळ. तुम्ही हात म्हणा मला, हरभऱ्याची डाळ शिजायला घालावी. मारा डबा उघडून पाहिला तर डबाच रिकामा. दुसरा डबा म्हणले जाऊ दे डाळ नसेल तर मग कणिक तरी तिंबू. मग गव्हाच्या पिठाचा डबा पाहिला तोही रिकामा. सगळे डबे रिकामे. पतींना आवाज दिला, ऐका काय, घरात स्वयंपाक करायला सामुग्रीच नाही. तुम्ही काय करा, गावात जा आणि एखाद्या वाण्याकडून उधार घेऊन या. ते म्हणले, अगं पाठीमागच्याच आठवड्यात सगळ्या वाण्याकडून आणलंय. त्या दिवशी तर शेजारच्या गावात गेलो होतो, तिकडून बी उधार आणलंय. मला नाही वाणी आता दारात उभं करणार. तूच एक काम कर, काय शेजारणीकडे जा आणि एवढे साधू संत जीवतील एवढंच मागून आण. ते म्हणले, जसं तुमचं झालंय ना तसंच माझं झालंय, मी बी शेजारणीकडून मागून आणलंय. मग पत्नीच ती महाराज, काय पत्नी सद्गुरूंची. ऐका, तिने सांगितलं माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? तुम्ही काय करा, कमालाला बरोबर घ्या आणि तुम्ही जा. कुठं? अन्न विकत घ्यावया बाजारी, परिद्रव्य नाही आपुले पदरी, पुत्राशी घेऊन बरोबरी, जावे चोरी करावया. तुम्ही कमालाला घ्या आणि आपल्याकडं सामुग्री आणण्याकरता द्रव्य म्हणजे पैसे नाहीत, तुम्ही चोरी करून आणा, पण साधू संताला जेवायला घाला. महाराज पत्नीचं पतीने काय केलं? नाही ऐकलं आता जसे ऐकत आहेत तसंच ऐकलं. आणि मग महाराज मग काय निघाले चोरी करायला. कमालाला घेतलं, पण बरोबर काय काय घेतलं? घेऊन समशेर हाती, घेऊन पहार हाती. पहार घेतली आणि समशेर नाम तलवार घेतली. कशाला? हे चोरी करायला दोन साधनं लागतात, पहार आणि समशेर. कोणाला लागत असेल तर ऐकून ठेवा, पहार आणि समशेर लागते. घेऊन निघाल्यानंतर काय केलं? पहार होती पहार, त्या वाण्याचं भिताड फोडलं कमालने आणि कबीरांनी. भिताड फोडलं आणि कमालजी आत गेले बरोबर पाहिलं तर काय, हिरे माणिक मोती. मारा हिरे माणिक मोती पाहिले
आपण का तिथं असतो, आपण डोळे चांदी सारखे केले असते, म्हणजे पांढरे केले असते. पण ते कमालजी होते, कमालजी म्हणले हे मला आपल्याला लागत नाही. पुढं गेलं आणि काय केलं, हळदी हिंगे जिरे लवण सर्व शाखा पात्रे घेऊन संताशी पाहिजे जितुके अन्न तितुकेची बाहेरी दिधले. ऐकताय तुम्ही सगळेजण, जेवढं संतांना पाहिजे तेवढंच बाहेर दिलं. आपल्यासारखं नाही पंक्तीत बसल्या पप्याच्या आईला थोडी बुंदी घेऊन जायची, घरी घेऊन जातात लोक. ऐका, संताशी पाहिजे जितुके अन्न तितुकेची बाहेर दिले. काय म्हणतात महिपती महाराज, तेवढंच बाहेर दिलं. निघाल्यावर आले कबीरजींकडे, म्हणले चालायचं का, चालायचं का. कबीरजी म्हणले हो चालायचं. म्हणले थांबा थांबा, एक काम राहिलं. काय. म्हणले तुम्हीच मला शिकवण दिली. काय शिकवण दिली. कमालजी म्हणतात माझ्या वडिलांनी मला शिकवण दिली. काय. 3 गोष्टी केल्या रे केल्या का मनुष्य नरकात गेलाच. कोणत्या 3 गोष्टी. रणी पळत्या पाठी लागता, की दूषितपणे चोरी करता, नांदत्या घराशी आग्नी लाविता, परी नरकी आघोरी पडेल तो. 3 गोष्टी केल्या. कोणत्या. एखादा रणांगण सोडून पळत असेल त्याला पाठी मागून वार नाही करायचा. का. त्याने अगोदरच पाठ दाखवली म्हणजे तुमचा विजयच आहे ना, मागून कायला वार करायचा. आणि रणांगण गाजवणारच त्याला म्हणतात ना, रणिनी गता शूर न पाहे माघारी. त्याने माग पाहिलं का त्याचा अविजय आहेच ठरलेला, त्याच्या माग नाही मारायचं. रणांगण सोडून जायला मारायचं नाही. अजून की दूषितपणे चोरी करता. एखादं कुटुंब झोपलंय त्या कुटुंबात चोरी करायची नाही, वडिलांनी सांगितलं. 3री गोष्ट, नांदत्या घराशी आग्नी लाविता. एखादं गुन्ह्या गोविंदाने कुटुंब नांदतय ना, तर त्या घराला आग्नी नाही लावायचा. आग्नी नाही लावायचा म्हणजे पेटून द्यायचा असा त्याचा अर्थ होत नाही. मग भांडणं नाही लावायची. आणि ह्यांच्यापेक्षा तुम्हाला लय नाद आहे भांडणं लावायचं. तुझी सुनाशीन तुझी सुन तशी दिली भांडणं लावून. ऐका, भांडणं नाही लावायची नांदत्या घरात. या 3 गोष्टी केल्या रे केल्या, सावधान, त्याला नरकातच जावं लागतंय. म्हणून कमालजी म्हणतात मला हे वडिलांची शिकवण आहे.